नमस्कार. सीमा खूपच चिडलेली असते कारण सीमाला सगळं काही कळालेलं असतं. खरी रमा कोण हे सीमाला समजल्यानंतर इरावती मात्र तिला ब्लॅकमेल करत असते. इरावती म्हणत असते, आता तर तुला सगळं काही समजलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा लेक बाहेरगावी जातोय, तो परत कधीच येणार नाही अशी व्यवस्था करेल. तेव्हा लगेच सीमा बोलते, प्लीज असं काहीतरी करू नका वंश. अहो तुम्ही जरा तरी विचार करा, तो तुमचा भाचा आहे. त्यांच्याशी असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आणि इरावती वंश, तुम्ही मुळात असं का वागताय? तेव्हा लगेच इरावती बोलते, पुरे झाला, मला कोणाचाही विचार करायचा नाही. मुळात विचार करून मला डोक्याला ताप करायचाच नाही. मी इथे फक्त आणि फक्त माझा सूड घ्यायला आले. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते, सूड घ्यायला आलात तर स्वतःचा सूड ज्याच्या बाबतीत घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत घ्या. तुम्ही जर का माझ्या रमा अक्षयला त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल ना इरावती वंश, तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. हे ऐकताच इरावती बोलते, माझ्याशी जास्त शहाणपणा करतेस? तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्याशी जास्त शहाणपणा करायची? तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते, मी तर तुम्हाला आता फक्त सांगितलंय, पण जर का माझ्या वाकड्यात जायचा प्रयत्न केलात ना तर तुमची काय अवस्था करेन ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि मला सुद्धा तुमच्याशी या गोष्टीवरती वाद घालायचा नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सीमा इरावतीचा हात धरते आणि इरावतीला फरफटत सर्वांसमोर घेऊन येते. तेव्हा मात्र इरावती बोलते, काय चाललंय वहिनी तुझं? सोड मला, सोड. त्यावेळेला इरावती असं बोलता शशिकांत मोठ्याने बोलतो, सीमा अगं काय चाललंय? तू असं का वागतेस इरावती सोबत? त्यावेळेला लगेच सीमा बोलते, तुम्ही तर गप्पच बसा. एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही, खोटारडे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या रमाला फसवलं, मला काही कळत नाही का? त्यावेळेला अक्षय बोलतो, आई अगं तू काय बोलतेस? त्यावेळेला लगेच इरावती बोलते, वहिनी उगाच नको ते करू नकोस, नाहीतर सगळं काही संपेल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते, संपलं तर संपलं, मला काही एक फरक पडत नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे तुमच्यासारख्या माणसांना धडा शिकवलाच पाहिजे. आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. तेव्हा लगेच इरावती बोलते, तू नको ती स्वप्न नको बघूस. कारण तू जर का नको ती स्वप्न बघत असशील तर तू स्वतःच तोंड घशी आपटलेली असशील. आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. प्लीज हे सर्व बस कर, नाहीतर एक दिवस तू तोंड घशी आपटशील. त्यावेळेला लगेच सीमा बोलते, मी काही तोंड घशी आपटणार नाही, पण मी माझ्या रमाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई काय झालंय? आई तू असा विचार का करतेस? प्लीज आई, प्लीज असा विचार नको करू, शांत हो. त्यावेळेला लगेच सीमा बोलते, अक्षय तू शांत होऊ शकत असतोस, मी नाही. मला शांत वगैरे व्हायचंच नाही आहे अक्षय. मला जोपर्यंत कोणालाही धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आई काय झालंय? रमाला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे? अगर रमा तर तुझ्या सोबतच आहे ना, तरीसुद्धा तू असं का वागतेस? त्यावेळेला लगेच सीमा बोलते, अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासोबत आहे ती तुझी रमा नाही, तर ती नालायक माही आहे. खरं सांगू का अक्षय, माझंच चुकलं. मी अशा मुलीशी संबंध ठेवले आणि तिला आपल्या घरात आणलं. माही आज मला तुझी लाज वाटते, लाज. त्यावेळेला माही बोलते, पुरे झाला काकू, खरं सांगायचं तर तुम्ही अति करताय असं नाही का वाटत? त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, एक मिनिट, तू काय बोललीस? तू आईला काकू हा का मारलीस? म्हणजे तू खरंच माई आहेस? म्हणजे तू खोटेपणा करत होतीस? असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच माई बोलते, अक्षय प्लीज समजून घ्या, माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मी त्या प्रेमाशिवाय राहू शकत नाही. त्यावेळेला अक्षय बोलतोय, गप्प बस. प्रेम म्हणे, पण माझं तुझ्यावरती प्रेम नाही, त्याचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, माझ्याशी उगाचच वाकड्यात जायचं नाही. आणि जर का तसा प्रयत्न करत असशील ना तर मात्र
मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते. माही मोठ्याने बोलते, पुरे झालं, आता विषयच समाप्त. आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन. कोणत्याही थराला जाईन पण गप्प बसणार नाही. त्यावेळेला मात्र माहीला खूपच राग आलेला असतो. माही मोठ्याने बोलते, पुरे. अक्षय, माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. त्यावेळेला लगेच अक्षय माहीचा हात धरतो आणि तिच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो, लाज नाही वाटत? मला तर तुझी लाज वाटते, लाज. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि प्लीज आताच्या आता तू चालती पड. त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला इरावती बोलते, अक्षय, अक्षय शांत हो. अक्षय नको, काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, तू तर काही बोलूच नकोस, एक नंबरची खोटारडी निघालीस तू. त्यावेळेला लगेच इरावती बोलते, अच्छा मी खोटारडी निघाली तर मला काही एक प्रॉब्लेम नाही. मला फक्त तुम्ही सगळेजण उद्ध्वस्त झालेले पाहिजेत. त्यावेळेला लगेच मोठ्याने पार्वती आजी बोलते, एक मिनिट, तू काय बोललीस? तू सगळ्या मुकादमांना उद्ध्वस्त करायला आलेस? तुझी हिंमतच कशी झाली? त्यावेळेला लगेच इरावती बोलते, माझी हिंमत कुठे बघितलीस तू? ती जर का बघितलीस नाही तर तू शांत नाही बसणार. एक गोष्ट लक्षात ठेवायची आई, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते, अगं पण मी काय चुकीचं वागले? त्यावेळेला लगेच इरावती बोलते, आठवत नाही का तुला? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, तू माझ्या साईला माझ्यापासून लांब केलंस आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी कधीच या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते, नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस, प्लीज समजून घे. तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल. मुळात या गोष्टीचा त्रास होतोय, त्रास. त्यावेळेला मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला पार्वती आजी मोठ्याने बोलते, आता मात्र सगळंच संपल्यात जमा आहे. मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही. जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मी शांत नाही बसणार. एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच. तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वती आजी बोलते, इरावती प्लीज शांत हो, उगाच नको ते त्रास करून घेऊ नकोस. मी तुला सांगते असं काहीच नाही आहे. तेव्हा लगेच इरावती बोलते, पुरे झालं आई, तू काय केलंयस ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही. हे सर्व इथल्या इथे थांबलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर इरावतीला बाहेर काढण्यात येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.